नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर ह्या भरतीचा सिलेबस वगैरे हा सगळा अपडेट झालेला, यावर आपण व्हिडिओ बनवून टाकलेला आहे। ठीक आहे, आता त्याची परीक्षा कधी होणार वगैरे, तर परीक्षेसाठी वेळापत्रक जे आहे ते येत्या 1-2 दिवसांमध्ये येऊन जाईल। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि वेळापत्रक आल्यानंतर जवळजवळ 1 महिन्याने परीक्षा असते। सो पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या परीक्षेची KDMCची परीक्षा होऊन जाईल। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट अशी झाली की ह्या परीक्षेमध्ये काही ॲक्ट आहेत। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि राईट टू सर्व्हिस ॲक्ट। ठीक आहे, तर मी यूट्यूबवर सर्च केले की हे सगळे जे ॲक्ट आहेत ते ॲक्टमध्ये क्वेश्चन सिरीज जे आहे म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस वगैरे ही फ्रीमध्ये घेत आहेत, पण जे ॲक्ट ॲक्च्युअल शिकवायला हवेत ते ॲक्ट जे आहेत ते पैशांमध्ये घेत आहेत। त्यांचे बॅचेस आहेत, त्या बॅचेसनुसार घेत आहेत। सो आपण असा विचार केलेला आहे, ज्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, ज्याला ज्या पद्धतीने शिकवायचं आहे तो त्या पद्धतीने शिकवू शकतो, पण आपण आपल्या मुलांसाठी फ्रीमध्ये यूट्यूबवर घेणार आहोत। हे जे काही लेक्चर्स आहेत, हे जे काही ॲक्ट आहेत ते आपण फ्रीमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, तर जसजसा मला वेळ मिळत जाईल तसतसे मी व्हिडिओ टाकत जाईल राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचे, राईट टू सर्व्हिस ॲक्टचे आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे। ठीक आहे, पहिलं आपण RTI घेणार आहोत, नंतर RTS घेणार आहोत आणि त्यानंतर मग शेवटी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट घेणार आहोत। ठीक आहे, तर हा व्हिडिओ सगळ्या मुलांपर्यंत पोचवा ज्यांनी KDMCसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी। तुम्ही पाहिलंच असेल लिपिक टंकलेखकसाठी 32,000 वगैरे फॉर्म आलेले आहेत। ह्याबद्दल सगळीकडे टेलिग्रामला वगैरे अपडेट आलेलीच आहे। ठीक आहे, सो आपण अभ्यासाला तयारी केली पाहिजे, कारण की खूप कमी कॉम्पिटिशन आहे, नाहीतर लाखो फॉर्म असतात, यावेळेला तरी कमीच आहेत। सो त्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे। ठीक आहे, तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि RTS हे सगळेचे सगळे कायदे आपण फ्रीली शिकवणार आहोत, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, तुम्हाला आणखीन काय हवं आहे ते कमेंटमध्ये सांगा, लाईक करा व्हिडिओला जर तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर, ही बातमी चांगली वाटली असेल तर, आणि फक्त व्हिडिओ व्ह्यू करू नका, म्हणजे व्हिडिओ पाहू नका, त्याला सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनेलला। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।